सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले सचिन बिराडे आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत ओपनिंग पेयर आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेत कल्पेश भोईरला महत्त्वपूर्ण 4 ओव्हरची मॅच सामना सुरू होतोय। ऑलरेडी 2 बॉलची पेनल्टी आहे। फिल्डिंग करणारा शिवप्रेमी नारायणगावला अधिकचा वेळ आता करू नका। स्पर्धेतील महत्त्वाचे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। वेस्ट ऑफ बाईटसाठी प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग, त्याचबरोबर बॉल कधी फुटला, हरवला, भिजला, गाल झाला, विद्रूप झाला, खराब झाला तर ॲट सेम टाइम न्यू बॉल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि ती पहिली 3 षटकं आहेत ती कुठल्या परिस्थितीत 15 मिनिटाच्या आत टाकून तुम्हाला पूर्ण करावे लागतील। चला वेळ जास्त घेत्या, लक्ष असू द्या, फिल्डिंग लगेचच सेट करा। अकरा वाजून बरोबर 11 मिनिटं झालेली आहेत। फिल्डिंग आता सेट झालेली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाची। 2 मॅचेसमध्ये जबरदस्त क्रिकेट आपण एन्जॉय केलं। चेतन स्मृती चषकाचा थरार सध्या एकच चर्चा सुरू आहे। दमदार आणि बहारदार आयोजन रविराज ब्लास्टर जांबोटेचं 29वे पर्व आणि निर्णायक 29व्या पर्वातील दुसरा दिवस ग्रुप बी मधील पहिल्या फेरीतील सामना तिसरा सुरू होतोय। दोन्ही टीमला ऑल द बेस्ट, शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। गोलंदाजीसाठी गौरव पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न करत होते। सलामीवीराच्या भूमिकेत आघाडीला आपण बघत आहोत कल्पेश भोईरला। त्याच्या सुरुवात निर्धाव चेंडून झालेली आहे गौरवकडून। चंद्रकांतजी बिराडे आणि नारायणजी उघडे नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत, मुख्य व्यासपीठावरती संलग्न झालेले आहेत, त्यांचं देखील वेलकम आहे चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं। सुरुवात निर्धाव चेंडूनी, ओव्हर द विकेट गौरव। स्टेप आउट झाले, फ्रंट लेग पुढे आणला, मिड ऑफ आणि कव्हरच्या मधून बॉल काढला, आउटफील्ड फास्ट, एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल। जोपर्यंत बॅकअप केलं जाईल डीप मध्ये लॉंग ऑफला रिटर्न थ्रो विकेट कीपर एंडला केला जाईल तोपर्यंत अवधी होता, पुरेसा वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याचा आणि त्या संधीचं सोनं सध्या दोनही फलंदाजांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। 2च्या सोबतीनं महत्त्वाच्या सामन्यात पहिल्या डावात बॅटिंग करत असताना एबी रॉयल जांबोडेचं अकाउंट सध्या खुलं झालेलं आपण बघत आहोत। धावफलकाचा शुभारंभ, फुल टॉस, स्टेप आउट झाले, कव्हर्स मधून काढला, आउटफील्ड फास्ट, फिल्डरचा प्रयत्न होता मात्र त्याला बेधून बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे। क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह कल्पेश भोईरच्या बॅटमधून हा सुसंस्कृत परिपक्व फटका, पहिला 4 चौकार। हँड अँड आय कोऑर्डिनेशन, त्यासमेत बॉडी पोझिशन, हेड पोझिशनचा जबरदस्त वापर आपण बघत आहोत। धावसंख्या 6 6। हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते, त्यानंतर ऑन साइडला पूर करण्याचा प्रयत्न। ऑफ स्टंपच्या बाहेर जसे जास्त कमिट झाले लेंथ मध्ये आपण बघत आहोत थोडा बदलाव करण्यात आला। जसे ते ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले, हार्ड लेंथ वरून चेंडू टेक ऑफ झाला, जसा तो टेक ऑफ झाला तसा मिडल आणि लेग स्टिक वरून सरळ पाठीमागे विकेट कीपर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय। मागच्या चौकारानंतर लगेचच कमबॅक आपण बघत आहोत गोलंदाज गौरवकडून। धावसंख्या 7 6 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो। निर्णायक 2 चेंडू अजूनही बाकी आहेत। ऑन साइडला दिशा दिली आहे, काव कॉर्नरला फिल्डर उपस्थित आहे, डीप मध्ये मिळते एक सिंगल, सेकंडचा कॉल सचिन करत होते स्ट्रायकर एंडवरून मात्र त्यांना देखील माघारी धाडलेले मानच होतं परंतु धाडत झालं नाही। फेक ॲक्युरेट आलेले विकेट कीपर एंडला, त्याच कारणासह आपण बघत आहोत ही सिंगल धाव आणि सिंगलच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या सरकली फलकावरती आतापर्यंत 7 या आकड्यावर। 7 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो। सलामीवीर सचिन बिराडे सध्या स्ट्रायकर एंडला। फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला, स्क्वेअर लेग वरून काढला, गॅप मोठा आहे आणि धावांचा देखील तोटा पाहायला मिळत नाही। स्क्वेअर लेग सीमा पार, षटकाची दमदार सांगता, दमदार शेवट, चौकार सचिन बिराडेच्या बॅटमधून। थँक्यू डीजे। सुरुवात डॉट बॉलनं झाली होती मात्र शेवट निर्णायक पहिल्या षटकाचा चौकाराने झालेला, त्याच कारणासह बॅटिंग करणारा संघ सध्या स्तुस्थितीमध्ये आपण बघत आहोत। एबी रॉयल जांबोडे विदाउट लॉस 11 ऑन बोर्ड आफ्टर एंड ऑफ फास्ट ओव्हर। निर्णायक षटक दुसरं सध्या सुरू झाले। गोलंदाजीसाठी पाहिलं तर संघ कर्णधारांना आता निर्णायक दुसऱ्या षटकात गुरुवरती जबाबदारी सोपवली। स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष सुद्धा
बरोबर 11 वाजून 11 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय शिवप्रेमी नारायणगाव. यानंतर होणारा ग्रुप बी मधील पहिल्या फेरीतील सामना चौथा आपल्याला एन्जॉय करता येईल. निर्णायक सामना यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. सार्वे 11 खोपिवली आणि त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा असं ते बॅटल असेल. मिड इनिंगच्या दरम्यान दोन्ही टीमच्या संघनायकांनी टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. फर्स्ट ऑफ ऑल मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा, आपला टी शर्ट कलेक्ट करा. बरडपाडा 11 बरडपाडा आणि त्यासमेत सार्वे 11 खोपिवली. फुल टॉस बॉल स्टेट बॅटनं ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचतायत. लॉंग ऑनच्या दरम्यान व्हेरी गुड फिल्डिंग. जितका मनमोहक फटका होता तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षक आपण टीममध्ये बघत आहोत. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर मिळती येते एक सिंगल धावा आणि या सिंगलच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या पोचली पुढे आतापर्यंत 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. गुरु मोपे बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता. एक्स्ट्रा बाउन्स, नॅस्टी बाउन्सर. अगदी फलंदाज सचिन बिराडेच्या नाका झोलून बॉल टेक ऑफ घेत असताना रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. लेनचा अप्रतिम वापर. तसा चेंडू गुडलेंथ स्पॉटवरती पडला, तो राईज झाला आणि स्ट्रायकर एंडला बॅटर सचिन बिराडे मात्र सरप्राईज झालेला आपण बघत आहोत. बॅकफुटवर आले, कट केला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. बॅकलिपचा अत्यंत सुंदर वापर चेस फिल्डरसाठी. लास्ट मोमेंटला डीप बॅकवर्ड पॉइंटला बॅकअप होईल. रिटर्न थ्रो केला जाईल तोपर्यंत म्हणतायत या 2 धावा आणि 2च्या सोबतीनं टीमची टोटल सध्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. ते आतापर्यंत 14 या आकड्यावर. अवे फ्रॉम बॉडी शहरापासून दूर खेळले होते. रूम क्रिएट करत असताना डीपिश कप पॉइंटला येत आहे आणि निर्णायक 2 धावा 2च्या सोबतीनं सांघिक धावफलक आपण बघत आहोत. 14 या आकड्यावर. 6 चेंडूत 8चं योगदान कल्पेशचं, जो नॉस्टाकर एंडला, तर 3 चेंडूत 6चं योगदान आपण बघत आहोत सचिनच्या बॅटमधून. 14 बनवलं गेल्या पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्डअप करत असताना दोन्ही सलामीवीर AB रॉयल्स जांभुर्डे क्रिकेट संघाचे. आप ट्रॅकर हुक केलाय, फानलेगला भेदला आउटफील्ड फास्ट. प्रचंड वेगवान आउटफील्ड. बॉल वेगाने निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन कडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. कलात्मक फटका दिशेचा आणि त्याचबरोबर गोलंदाजाच्या गतीचा पुरेपूर वापर करत असताना बॉल करतोय सीमारेषेची सफर. येतोय तो चौकार. या चौकाराच्या समेत धावसंख्या आपण बघत आहोत 18 या आकड्यावरती. इंडिव्हिज्युअल 4 चेंडूत 10चं योगदान सचिन बिराडेचं, ज्याच्या बॅटमधून दुसरा चौकार. त्यानंतर स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑफच्या फिल्डरला संधी नाहीये. पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. धडक बेधडक फटका, चौकार. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लागोपाठचा दुसरा चौकार. धावसंख्या आपण बघत आहोत चौकाराच्या सोबतीनं 22. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले होते. शफल आकर्षण होऊन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. लेनचा अप्रतिम वापर. अंतिम चेंडूवरती गोलंदाज गुरु मोपेकडून टप्पा पडला, तसा चेंडू हलकासा आउटस्विंग झाला. चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाही. लागोपाठचे 2 चौकार. तदनंतर निधाव चेंडून निर्णायक दुसऱ्या षटकाची सांगता समाप्ती सध्या होत असताना करंट रन रेट आपण या मॅच मध्ये बघत आहोत. चांगल्या पोझिशन मध्ये बॅटिंग करणारा संघ सुस्थितीमध्ये सध्या आपण बघत आहोत AB रॉयल जांभोर्डेला. विदाउट लॉस 22 ऑन बोर्ड. 22 धावा दाखल करून बनवल्या गेल्या 2 षटकांच्या अंती. 6 मध्ये 14चं योगदान सचिनचं, 3 चौकार त्याच्या बॅटमधून, तर 6 मध्ये 8चं योगदान आपण बघत आहोत सलामीवर कल्पेश भोईरचं, त्याच्या बॅटमधून 1 चौकार आपण पाहिला. निर्णायक षटक तिसरं सुरू होतं. गोलंदाजीसाठी पाहिलं तर मोहनला आता संघ कर्णधारांना इन्व्हाइट केलंय. यानंतर होणारा जो सामना आहे सार्वे 11 खोपिवली आणि त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा. दोन्ही संघाचे संघ कर्णधार मॅनेजमेंट कमिटीशी लगेचच आपण संपर्क साधा. आपला ड्रेस कोड कलेक्ट करा. जसं पहिलं सत्र संपेल तदनंतर आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. या सूचनेकडे लक्ष सुद्धा. धावसंख्या 22. निर्णायक षटक तिसरं लेफ्ट हँडर मीडियम पेसर डावखोऱ्या हाताचा मध्यम गती गोलंदाज मोहन सध्या बॉलिंग मार्कवर. कॉमेंट्री बॉक्स कडून तयार होत असताना स्ट्रायकर एंडला सामोरं जातील सलामीवीर कल्पेश. पहिला बॉल फुल टॉस. बॅकफुटवर आले, कट केला होता. कबा पॉइंटला सोपा झेल त्या ठिकाणी सुटतोय
आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं वेस्ट ऑफ बाईटसाठी DRH ची मागणी केली आहे, ऑफिशियलची मागणी आहे सिटीज. एक्झॅक्टली पाहिलं जाईल बॉल साईड फॅक्टर काय होता, चेंडूबारचा संपर्क झाला त्यावेळेला बॉडी पोझिशन काय होतील, या सगळ्या गोष्टी न्यायला जातील आणि त्यानंतर जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ क्लिअर बीमर, नो +1, एक्स्ट्रा 2 धावा मिळतील आणि एक्स्ट्रा 2 धाब्यासोबत टीमची टोटल पुढे पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते ती 24 धावा सध्या स्कोर कार्डवर. नेक्स्ट बॉल फ्रीट, संधी आता बॅटर सचिन बिराडेला. फ्रीट वरती कमी गतीने टाकलेला बॉल मात्र लाईन इथे देखील खराब आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर गाईडलाईनला भेदून जाणारा चेंडू आपण बघत आहोत. त्याच कारणाचा वाईडचा सिग्नल आता करण्यात आलेला आहे तो ऑनफिल्ड अंपायर हरेश कराळे सरांकडून. फ्रीट कॉल ऑल्सो कंटिन्यू, एक अतिरिक्त धावसंख्या पोहोचली आहे ती अतिरिक्त एका धाब्याच्या बढतीनं 25. बॅकफुटवर थांबले, फोर्स केला समोर लॉंग ऑनला, फिल्डर त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फ्रीट वरती फुल टोल वसूल केला बॅटर सचिन बिराडेनं, हा दमदार फटका षटकार. धावसंख्येचा वेग सध्या वाढलाय, एक्स्ट्रा देखील आल्या, फ्रीट वरती सिक्सर देखील आला. स्कोर सध्या वेगानं फ्लाय होत असताना आतापर्यंत पोहोचला 31, 31 धावा सध्या स्कोरबोर्डवर. कमी गतीने टाकलेला बॉल मात्र लाईन इथे देखील खराब आहे, नियंत्रण पूर्णपणे बिघडलेले. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल या मॅच मध्ये आपण बघत आहोत गोलंदाज मोहनच्या वतीनं पाहायला मिळत नाहीये. एक बॉलचा त्याचा स्पेल ज्यामध्ये आतापर्यंत आपण वाईड 2 पाहिले, बीमर +1 1 पाहिला, अशा 10 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. धावसंख्येची ललूट सध्या झाली आहे, टीमची टोटल आहे 32. फुल टॉस बॉल हॅमर केला समोर लॉंग ऑनच्या फिल्डरला, संधी निर्माण झाली होती मात्र लॉंग ऑफ वरून जो फिल्डर पोहोचला त्यांना कॉल दिला होता दिस इज माय कॅच, मात्र द कॉन्फिडन्स त्याच्याकडे नव्हता आणि सोपा झेल त्या ठिकाणी डीप लॉंग ऑफच्या फिल्डर कडून आता सोडण्यात आलेला आहे. किस्मत हमेशा बहादुरों को साथ देती असं म्हटलं जातं. नशीब नेहमी धाडसी माणसाची पाठराखण करत असताना तेच चित्र या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. सोपा झेल सुटला, धावसंख्या 2 पोहोचली 34. अक्रॉस द बॅट ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, काव कॉर्नरला गॅप मोठा, फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना पोहोचण्या अगोदर बॉल चाललाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, गॅप शॉट सिलेक्शन, चौकार. यांच्या वतीनं त्यांचं देखील ऑल द बेस्ट आणि वेलकम आपण करूयात. कमी गतीने टाकलेला बॉल चांगल्या टप्प्यावरती, फिंगर थोडे मोड केले होते, बोटं विखुरली होती या बॉलवरती, त्याच कारणास्तव लाईन आता रीड करता आली नाही. 4 बॉलच्या स्पेलमध्ये 16 धावा आपण बघत आहोत आतापर्यंत गोलंदाजानं खर्च केलेला आहेत. धावसंख्या 38, स्टील 2 टू गो. ऑन साइडला फटका लाजवाब आहे, जसा चेंडू बॅट वरती आला तसा निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम, वन मोर बिग हिट, सिक्सर. इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 32, 32 धावेची धुवाधार खेळी साकारत असताना सचिन बिराडे ऑन साइडला हा फटका आता सध्याच्या घडीला बसलाय. बॅटिंग करत असताना महत्वपूर्ण निर्णायक या सामन्यातील हा तिसरा षटकार. सचिन बिराडे अनस्टॉपेबल मार रहा है भाई षटकार. ते 2 षटकात 22 होत्या, तिसऱ्या षटकात 28 धावा आलेल्या आहेत आणि 12 चेंडूत नॉट आउट 38, 38 धावेचं भरभक्कम योगदान देताना आपण बघत आहोत सलामीवीर सचिन बिराडेला. काय बॅटिंग या डावामध्ये केली आहे, अगदी कडे स्टँड ऑन आणि तदनंतर जबरदस्त फटके सातत्याने 20 शेप मध्ये लॉंग ऑन काव फेसला आपण बघत आहोत. 7 चेंडूत 9चं योगदान कल्पेश सलामीवीर.
12 चेंडूत 38 योगदान, एकतर्फी किल्ला या मॅच मध्ये सध्या लढवत असताना त्या ठिकाणी बॅटर सचिन बिराडे 50 धावा बनवल्या गेल्या 50 अप. कालपासून 50चा पल्ला आय थिंक कुठल्याही संघाला गाठता आला नव्हता. मात्र चेतन स्मृती चषकाच्या या निर्णायक 2029व्या पर्वामध्ये महत्त्वपूर्ण ग्रुप बी मधील तिसऱ्या सामन्यात सांघिक धावसंख्येचा उच्चांक या स्पर्धेमध्ये बनवण्यात आलेला आहे. तो एबी रॉयल्स जांबुडे क्रिकेट संघाकडून. महत्त्वपूर्ण षटक निर्णायक पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं सुरू झालंय. ओव्हर नंबर 4चा खेळ गोलंदाजीसाठी पाहिलं तर त्या ठिकाणी बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकात 50 बनवले गेले. अंतिम षटकात कितीपर्यंत मजल मारेल तो बॅटिंग करणारा संघ एबी रॉयल जांबुडे हे देखील पाहण्याजोगं राहील. सचिन चांगले सेट आहेत. स्पेशली स्पर्धेतील पहिलं वैयक्तिक अर्धशतक त्यांच्या बॅटमधून येईल का, आता ही देखील उत्कंठा लागली आहे एबी रॉयल जांबुडे टीमच्या समर्थकांना, पाठीराख्यांना, शुभचिंतकांना, हितचिंतकांना. ऑन स्ट्राईक कल्पेश भोईरला आपण बघत आहोत. निर्णायक 4थं षटक गोलंदाज सज्ज झालाय. त्या ठिकाणी राईट आर्म राऊंड विकेट प्रशांत. पहिला बॉल बॅटची बाहेरची कडा, थर्डमॅनच्या फिल्डरला चकवलं, त्याची केली दिशाभूल आणि बॉल झालाय डीप. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर गोल येतोय तो चौकार. वेस्ट ऑफ बाईट बीमर, क्विक कॉल फ्रॉम स्कोरलेग अंपायर. झेल तर संपादित झाला नाही आणि त्या मोबदल्यात मिळतीये ती आणखीन एक धाव. जरी झेल झाला असता तरी देखील मोबदला मोजावा लागला नसता. 9+1 एक्स्ट्रा 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 धावेच्या सोबतीने टीमची टोटल अब तक 56 56 फ्रीट. संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे बॅटर सचिन बिराडेला. फ्रीट वरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, ऑन साइडला क्रॉस बाटेड फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. अगदी फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर तो आकाराचा लाईन खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट आपण बघितली. त्याच कारणास्तव चेंडू बॅट मध्ये संपर्क झाला नाही. नो बॉल नंतर कमबॅक गोलंदाज प्रशांत कडून सांगता झाली आहे डॉट बॉलची. हा ट्रॅकर फोर्स केला समोर, फिल्डर लॉंग ऑन से पकडतायत झेल आणि मॅच मध्ये बसलाय सर ते शेवटी 56ला धक्का. पहिला टीम एबी रॉयल जांबुडे क्रिकेट संघाला. सचिन बिराडे नावाचं वादळ जे मैदानामध्ये घोंगावत होतं त्या वादळाला सरते शेवटी शमवलंय. त्या ठिकाणी गोलंदाज प्रशांत पहिला धक्का. ला पहिला धक्का. पहिल्या विकेटसाठी ही रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप उभारली होती. आता ती ब्रेक करण्यात आलेली. न्यू बॅटर आविष्कार सध्या स्ट्रायकर एंडला. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटचे बाहेरचे कडा घेऊन मागे येतोय. शॉट थर्डमॅनला बॅकअप अवेलेबल झालाय. तोपर्यंत मिळते ती एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती पोहोचली ती 57. आतापर्यंत 57 धावा. नेक्स्ट मॅच जसं पहिलं सत्र संपेल टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष असू द्या. सारेब 11 खोपिवली बी आणि त्यांना फायर करेल बरडपाडा 11 बरडपाडा. धावसंख्या 57. सलामीवीर कल्पेश सध्या स्ट्रायकर एंडला. स्ट्रेट बॅटनं फोर्स केला समोर, फटका येथे देखील फसलाय आणि या मॅच मध्ये आता सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप आणि तदनंतर नॉस्ट्रायकर एंडला धावचीचा प्रयत्न तो देखील फसलेला आपण बघत आहोत. चेंडून उंच जास्त गाठली होती, जास्त हाईट घेतली होती. लॉंग ऑनला फिल्डरचा कॉल होता. मिडॉनच्या फिल्डरसाठी तू घेऊ शकतो, मात्र तो पोचला जरूर होता. तिसऱ्या प्रयत्नात त्याच्या हातातून झेल सुटलेला आपण बघत आहोत. 2 धावा मिळाल्या. 2च्या सोबतीनं धावसंख्या 59. 59 आकडा. बरं स्टील 1 टू गो. अजून एक चेंडू बाकी आहे महत्वपूर्ण पहिल्या डावाचा. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झालेला आहे. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. स्ट्रायकर एंडला फेक आली. नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटचा चान्स आणि त्या संधीचं सोनं. फलंदाज बाद होते अंतिम चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात आविष्कार. पहिला डाव संपला. बनवल्या गेल्या 60 धावा एबी रॉयल जांबुडे क्रिकेट संघाच्या वतीनं आणि 61च्या धाब्याचं टार्गेट महत्वपूर्ण द्वितीय सत्रात त्या ठिकाणी सेट झालंय टीम शिवप्रेमी नारायणगाव समोर. चला टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा. यानंतर होणारी ग्रुप बी मधील
पहिल्या फेरीतील चौथी लढत आपल्याला एन्जॉय करता येईल. बरडपाला 11 बरडपाडा उपस्थित आहेत संघनायक, सार्वे 11 खोपोलीचे देखील संघनायक उपस्थित आहेत. 61चं टार्गेट सेट झालेलं आहे. फिल्डिंग लगेचच सेट करा. एबी रॉयल जांभोडे, त्याचबरोबर बॅटिंग करणारा संघ शिवप्रेमी नारायणगाव. आपण लगेचच डगआउटचा ताबा घ्या. आजचं शेड्यूल मोठं वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य हवंय. चंद्रकांतजी बिराडे आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभस्य. यानंतर होणारा महत्वपूर्ण पहिल्या फेरीतील ग्रुप बी मधील चौथा सामना सार्वे 11 खोपोली आणि त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा या दोन टीमच्या दरम्यान. आणि या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. महत्वपूर्ण सामना ग्रुप बी मधील ही चौथी लढत चंद्रकांतजी बिराडे यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. कॉल असेल बरडपाडा 11 बरडपाडा संघाच्या संघनायकाचा हेड आणि फायनली आलाय तो टेल. सो महत्वपूर्ण सामना नाणेफेकीचा कौल सार्वे 11 खोपोलीला जिंकलाय. मान्यवरांना विनंती करेल आपण असतं व्हायचंय. स्पर्धा आपण पाहिली तर 4 कॅमेऱ्याने कव्हर होते. महत्वपूर्ण आजचा दुसरा दिवस. समोर बरडपाडा 11 बरडपाडाचं चॅलेंज आहे. टॉस जिंकलाय रविदादा ॲज अ कॅप्टन. फर्स्ट ऑफ ऑल तुमचा निर्णय काय असेल? बरडपाडा 11 या संघाच्या वतीने जर आपण पाहिलं तर बॅटिंग युनिट तगडी. या टीमकडे असे बॅटर्स आहेत जे नेहमीच इफेक्टिव्ह कामगिरी करतात. बॉलिंग करत असताना कुठले गोलंदाज असतील जे पहिल्या मॅच मध्ये मनसोक्त कामगिरी सार्वे 11 खोपोली बी क्रिकेट संघाकरता करतील? तुमचे अपेक्षा नितीन कडून असेल, नितीन मांडे आणि कुणाल. महत्वपूर्ण या स्पर्धेमध्ये अगदी कमी प्रवेश फी मध्ये आयोजन समितीने दिलेले हे आकर्षक टी शर्ट आणि रविराज ब्लास्टर जांभोडे अजित चेतन स्मृती चषकाचं 29वा पर्व. ओव्हरऑल या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? आयोजन तर खूपच चांगलं आहे. आम्ही दरवर्षी खेळतो ही टुर्नामेंट. आयोजन खूप छान. बरडपाडा 11 बरडपाडा संघाचे संघ कर्णधार आपल्या समोर उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो सार्वे 11 खोपोलीनं. ते क्षेत्ररक्षण करतायत. पहिल्या डावमध्ये बॅटिंग करायचे. काय स्पेशल स्ट्रॅटेजी असेल? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये तुम्ही सम्मिलित झाला. कशा पद्धतीनं हे चेतन स्मृती चषकाचं 29वा पर्व तुम्ही एन्जॉय करणार आहात? त्यांचं नियोजन हा खूप चांगलं असताना आम्ही दरवर्षी इथे एंट्री घेतोय आणि त्याचप्रमाणे आम्ही खेळ पण चांगला करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघनायकांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. दोन्ही संघांना आपण ऑल द बेस्ट देऊयात नेक्स्ट मॅच साठी. जेथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय सार्वे 11 खोपोली बी टीमचे कॅप्टन रवी शिंदे यांनी. पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करतायत तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिले प्रतिस्पर्धी बरडपाडा 11 बरडपाडा क्रिकेट संघाला. टिल देन 61 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल या कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव आणि ऐकूया सुनीलजी शेळके सरांचा सुमधुर आवाज. थँक्यू सो मच. नारायणगाव आणि त्यांच्या विरोधात एबी रॉयल्स असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्याचं पहिलं सत्र संपलंय. 60 धावा बनल्या गेलेल्या आहेत आणि 61 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल. खडे खडे खेळलेले आहेत, खेचून मारलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये जात आहेत. चेंडू सीमारेषेच्या समोर आडून फेकी केली जाते. याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना आपण बघू शकू प्रतीक आणि त्याच्या साथीने पंकज असे 2 फलंदाज खेळाडू कक्षातून सरळ सीमा खेळपट्टीवर गेलेले आपण बघितलेले आहे. त्याचबरोबर देवच्या वतीने पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. गोलंदाजीचा विचार केला तर देवची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली गेली 1-2 वर्ष त्याची गोलंदाजी आपण सगळेजण बघत आहात. उंचपुरे अशा पद्धतीचे गोलंदाज डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतायत. लेफ्ट आर्म राऊंड समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित. दुसऱ्या प्रयत्नामध्ये टिपला झेल आणि याच बरोबर महत्वाचा फलंदाज अर्थात प्रतीक इथे परतलेला आहे. पहिला मोठा आद्रा नारायणगावला.
सचिन बिराडे याच्यासाठी रामदासजी दळवी डेअरी ओनर यांच्या वतीने 500 रुपयाचा ऑनलाईन प्राइज आलेला आहे. रामदास, तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे खरं तर स्वतःला स्ट्रेच करत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. उजव्या यष्टीला फार बाहेर सोडून जाणारा चेंडू आपण बघतो गोलंदाज देवचा. पाहायचं या चेंडूवर हरकत तिकडे मिळाली होती की नाही हे आपण बघूयात. चेंडू पडला आणि सरळ निघून गेला होता, वाईड आलाय. समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक, बॉटम हँडची प्रचंड ताकद वापरली आणि चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. षटकार. फटके खेळण्याची निश्चितच क्षमता आहे. गौरवने यावेळेस फिरून मारलेला आहे. इथे आपण बघितलं की आणखी एकदा चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. आणखी एक षटकार. थँक्यू. स्टेज मुख्य स्टेजच्या डाव्या बाजूला जी ब्लॅक स्क्रीन आहे त्याला लागून जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे आयोजकांच्या वतीने आपण लगेचच तिथून बाजूला व्हायचं आहे. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे क्षेत्ररक्षक तिला आधार करत असताना बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना आयोजकांच्या वतीने नम्र सूचना आहे, आपण लवकरात लवकर तिथून बाजूला या. या स्पर्धेचा आपण विचार केला तर रविराज ब्लास्टर्सच्या वतीने आयोजन अत्यंत दिमागदार केलं गेलेलं आहे. तुमच्यासाठी रोहित शर्मा स्टँड आहे, तुमच्यासाठी विराट कोहली स्टँड आहे, तुमच्यासाठी राहुल द्रविड स्टँड आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठ अत्यंत प्रशस्त अशा पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे. त्याचमुळे जिकडे जिकडे तुम्हाला बसण्याची व्यवस्था केली आहे तिथे जाऊन आपण सामन्याचा आनंद घ्या. ब्लॅक स्क्रीनला लागून तिथे बसू नका. प्रत्येक बाद झाले होते. या अगोदर गौरवने लागोपाठचे 2 चेंडू 2 षटकारांसाठी पाठवलेले आहेत. गौरवचा रोल या सामन्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण 61 बनवायचे आहेत. आणखी एकदा समोर पुढ्यात ठेवलेला चेंडू होता, आपण बघतो सरळ जातो यष्टीरक्षकाकडे. चांगलं यष्टीरक्षण कल्पेशच्या वतीने झालेलं आहे. पहिल्या डावाचा विचार केला तर सचिनच्या व्यक्तिगत 38 धावा अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. कल्पेशची टाईमलाईन आपण पाहिली तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले होते, परंतु स्ट्राईक रेट इतका चांगला ठेवता आला नव्हता कल्पेशला. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न करत आहेत क्षेत्ररक्षक. असं वाटत होतं की अंतिम क्षणाला झेल कदाचित हात टिपतील, परंतु तो झेल टिपण्यामध्ये डीकेला यश मिळालं नव्हतं. याचबरोबर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालंय, ज्यामध्ये 61 धावांच्या प्रत्युत्तरादाखल धावा बनलेल्या आहेत, त्या म्हणजे 17. 3 षटकांचा खेळ यानंतर उरलेला आपण निश्चितच बघणार आहोत. 3 षटकं म्हणजे 18 चेंडू. 18 चेंडू उरतील आणि रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 14.67चा रिक्वायर्ड रेट तिकडे असणार आहे. 18 चेंडू आणि 44 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघू शकू. 18 मध्ये 44 बनवायचे आहेत. 2 चेंडूंची पेनल्टी होऊन मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं की नारायणगाव संघ दाखल झालेला आहे, उतरलेला आहे. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये नारायणगाव संघाकडे फक्त 4च चेंडू असतील, म्हणजे 16 चेंडू आणि 44 धावा असं समीकरण उरेल. तुर्तास ते 18 चेंडू 44 अशा पद्धतीने दाखवत आहे. अधिकचा वेळ खर्च केला जाते. एबी रॉयल्स याकडेही आपलं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. क्रमांक 2 साठी गोलंदाज भावेशचा इथे वापर केला जाईल. प्रत्येक संघासाठी निर्धारित 3 षटकं सुरुवातीची हाताळण्यासाठी 15 मिनिटे इथे दिली जातात आयोजकांच्या वतीने, आणि त्यापेक्षा अधिकचा जर वेळ लावला तर एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तिकडे प्लेस केला जातो. मॅच बॉल आलेला आहे आणि त्याचमुळे त्या मॅच बॉलने सामना आता कंटिन्यू केला जाईल. दुसऱ्या षटकाची जबाबदारी भावेशकडे इथे दिली जाते संघ कर्णधाराच्या वतीने. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. फलंदाजी चांगली राहिली होती, विशेषत्वाने गौरवची. त्याने 2 षटकार दाखवले होते. स्ट्रायकिंगला बॅटर पंकजने खडे खडे चेंडूला धाडलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. आणखी एक तडाखा, आणखी एक चौकार.
थोडा पुढे सरसावला होता, बॅकफुटला बॅलन्स करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका खेळला होता फलंदाजाने. क्षेत्ररक्षक डीपमध्ये स्वीपर कव्हरला उपस्थित नव्हते, त्यामुळे चौकार आला. आणखी एकदा हा आखूड टप्प्याचा चेंडू आपण बघतो, फटका बसला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते आणि क्षेत्ररक्षकाने चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला इथे चटका बसला आणि 6 धावांचा झटका बसतो इथे जांभुडे संघाला. नारायणगाव संघाच्या धावपलकावर 6 धावा ऍड केल्या जातील. हा षटकार स्तरावरचं क्रिकेट अलीकडे खेळलं जातं. या पद्धतीचे झेल घेणं खरं तर अपेक्षित असतं. हे झेल तुम्हाला घेता आले पाहिजेत, परंतु ती ऑपॉर्च्युनिटी तिकडे योग्य रीतीने वापरता आली नव्हती क्षेत्ररक्षक सचिनला. धावफलक पुढे गेलेले एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 27-27. आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू, सातत्याने शॉर्ट बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोलंदाजाच्या वतीने बॅकअप इथे अवेलेबल आहे. बॅकअप जर नसतं तर चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला असता. बॅकअप असणं क्रिकेटमध्ये अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या प्रमुख गोलंदाजांवर ज्यावेळेस मार पडतो त्यावेळेस तुमच्याकडे एक्स्ट्रा गोलंदाज हवेत. ज्यावेळेस तुमचे मुख्य फलंदाज खरं तर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत नाही त्यावेळेस तुमच्याकडे फलंदाजांचा बॅकअप हवा आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा बॅकअप क्रिकेटमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं तिकडे बॅकअप करणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या वतीने. सारबी 11 खोपोलीचं आगमन झालेलं आहे इथे. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलेला आहे. स्वीपर कव्हरमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. खराब क्रिकेट आपल्याला AB रॉयल्सच्या वतीने खेळलं गेलेलं पाहायला मिळतं. गोलंदाजाच्या मागे ओळीने 1-2 खेळाडू उभं राहणं गरजेचं असतं बॅकअपसाठी. तोच बॅकअप मिळाला नव्हता आणि याचमुळे जिकडे 1 धाव होणं अपेक्षित होतं तिकडे 2 धावा इकडे मिळालेल्या आहेत आणि धावफलक याचमुळे पुढे गेलेले एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 31. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 17. 12 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपण बघू शकू. या षटकातील 2 चेंडूचा खेळ सुद्धा शेष आहे. 31 पर्यंत डाव पोहोचलेला आहे. आतापर्यंत जितक्या बनल्या तितक्या बनवाव्या लागतील यानंतरच्या 2 षटकांमध्ये. त्यामध्ये शेवटच्या षटकात फक्त 4 चेंडू असतील. बरटपाडा 11 बरटपाडा यांचं आगमन झालेले. दीपकजी तुमच्या सर्व संघाचं सहर्ष स्वागत. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेल घेण्याच्या मानसिकतेत होते, परंतु अंतिमतः झेल तर टिपता आला नव्हता क्षेत्ररक्षकाला. परंतु राणे यांच्या वतीने 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या गेलेल्या आहेत. या षटकाचा जर विचार केला तर हे षटक प्रोडक्टिव्ह राहिलेले फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण 3 वेळा 2-2 अशा पद्धतीने 6 धावा मिळाल्या. एक षटकार आला, 12 झाल्या आणि चौकाराने सुरुवात झाली होती. म्हणजे 16 धावा या षटकामध्ये आतापर्यंत निश्चितच इकडे कुठून काढलेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या या फलंदाजाने. पंकज आणि गौरव हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. प्रतीक की ज्याच्यावर फार मोठी मदार होती या सामन्यामध्ये फलंदाजीची, ते लवकर बाद झाले होते, परंतु त्यानंतर जबाबदारी स्वीकारली गौरव आणि पंकज या दोन्ही फलंदाजांनी. स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघू शकतो तर पंकज आहेत. आणखी एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, एस्टनच्या मागे चेंडू येतोय. यावेळेस वेगवान आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि अति जलद चेंडू लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. आणखी एक चौकार. थँक्यू. 37 धावा धावपलकावर जोडल्या गेलेले आहेत. 1 गडी बाद झालेले. 10 चेंडू आहेत तुमच्याकडे. 24 धावा बनवायचे आहेत. नारायणगाव मुख्य व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. MGCA चे संघटक सन्माननीय दीपकजी वडवले साहेब यांचं आगमन झालेले मुख्य व्यासपीठावर. त्यांना आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. रविराज ब्लास्टर्स जांभुडे अभिजित चेतन स्मृती चषक 2024 या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसाचं दुपारचं सत्र आपल्या समोर आलेलं आहे. यानंतर बरटपाडा संघ इन ॲक्शन असेल. बरटपाडा संघातील अनुभवी खेळाडू त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संघटक दीपकजी वडवले साहेब यांना मुख्य व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत. समीरजी आईनकर आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा.
तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात केली जाईल. पाहायचे गोलंदाज आविष्कार भोपी आलेले आहेत गोलंदाजीसाठी. आविष्कारची गोलंदाजी गेल्या 2-3 वर्षामध्ये अत्यंत चांगली भरलेली आहे. सलामीसाठी फ्रंटलाईन बॉलर म्हणून त्याचा वापर व्हायचा मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये, परंतु आता तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि फलंदाजाला शांत ठेवलेला आहे. गौरव की ज्याने या अगोदर 4 चेंडूचा सामना करत असताना 14 धावा धावपलकर जोडलेले आहेत. मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होत असलेला सन्मान आपण बघत आहात. दीपकजी वडवले साहेब की ज्यांची उपस्थिती इथे मिळालेली आहे या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी त्यांना सन्मानित केले जात आहे. आविष्कार पुन्हा एकदा वळतायत गौरवसाठी. स्लॉक करण्याचा प्रयत्न गौरव उजव्या यष्टीच्या बाहेर थोडे कमिट झाले होते. आडव्या बॅटने स्लॉक करण्याचा प्रयत्न ते निश्चितच त्यांचा फसलेला पाहायला मिळतो. अलीकडच्या क्रिकेटमध्ये इम्प्रोवाइज क्रिकेट खेळत असताना फलंदाजी केली जाते बऱ्याचदा. म्हणजे फलंदाजाकडे संयम तितका पाहायला मिळत नाही. एखादा चेंडू डॉट आला की मग लगेच लाही होते फलंदाजाची. तो अनेक गोष्टी करत असतो. त्यानंतर बघा पुढे आलेत तिन्ही चेंडूंवर वेगवेगळ्या पद्धतीचे 3 खरं तर प्रकार आपण पाहिलेले आहेत फलंदाजाच्या वतीने फटका खेळत असतानाचे. पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर गेले, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी ठरला. त्यानंतर डान्सिंग डाऊन दी ट्रॅक पुढे आले, प्रयोग केला, पावलांचा वापर केला आणि तिथून बॉलच्या पिचपर्यंत पोहोचत असताना ड्राईव्ह केलं होतं. 9 चेंडू 23 धाबा असं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर पंकज आहे स्ट्रायकिंग एंडला, गौरव नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेले आपण बघू शकू. पंकजसाठी आखू टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत देव, त्याने टिपलेला आहे इथे जेल आणि याचबरोबर फलंदाज पंकजच्या खेळीचा अंत होतोय. महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं आविष्कारला. नारायणगावला लागलेला हा दुसरा हादरा. जे 8च्या ऐवजी आपल्याला आता 6 म्हणावं लागेल. 6 चेंडू आणि 23 धावा. 11:34 सत्राला सुरुवात झालेली आहे. चेंडू पडला, पुन्हा एकदा आतल्या अंगाने वळतोय, कल्पेश थोडी चूक करतोय आणि त्याचमुळे इथे ही 1 धाव घेण्यामध्ये यश मिळते दोन्ही फलंदाजांना. गोलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली आहे. या अगोदरच्या 2 षटकांचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 17 आले होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 आले होत्या, त्यामुळे 37 बनल्या गेल्या होत्या आणि 61चं टार्गेट होतं. आणखी 24 बनवायच्या होत्या, परंतु चांगली गोलंदाजी इथे आपल्याला आविष्कारच्या वतीने बघायला मिळते. या सामन्यातील रनचेसमध्ये एक वेगळं समीकरण निर्माण करणारी गोलंदाजी आपण बघतो. रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय, फटका खेळलाय, टॉपेज आली होती आणि याचबरोबर क्षेत्ररक्षकाने टिपला. आणखी एक जेल. अडचणीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. नारायणगाव संघाच्या क्रमांक 3 साठीचा फलंदाज इथे बाद होतोय. एकोणचाळीस धावा धावपलकावर आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 6 चेंडूंमध्ये 22 बनवायचे, 2 चेंडूंची पेनल्टी नारायणगाव संघाला लागलेली आहे. त्याचमुळे आता 4 मध्ये 22 बनवायचे आहेत. अशा पद्धतीची परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे. बघा, क्रिकेट खेळत असताना तुम्ही वेळेला गांभीर्य देणं अत्यंत गरजेचं आहे. 11:34 सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि 11:50 इतका वेळ आपण बघत आहोत. बरोबर 16 मिनिटं इकडे घेतली गेलेली आहेत आणि इन बिटवीन ड्रिंक्स ब्रेक सुद्धा तिकडे आपण हा चौकार. तीन चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. 3 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडावे लागतील. कालचा सामन्यातील कैलास वाघ इथे अवतारावा लागेल. त्याचबरोबर विपुलच्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण बघू शकू तर प्रशांत आहेत. 3 चेंडू 18 धावांची गरज. 1-2 षटकार येतील का? प्रयत्न तर केला, परंतु या सामन्यावर आता पकड निर्माण झालेली ती म्हणजेच एबी रॉयल्सची. कल्पेश बघा अगदी सरळ सुटलेले आहेत. 3 क्षेत्ररक्षक समोर बॅकअपला असताना सुद्धा क्षेत्ररक्षक म्हणून कामगिरी करायची खरं तर तिकडे
इच्छा होती कल्पेशला की जे यष्टीरक्षक आहेत. 2 मध्ये 16ची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची रचना पुन्हा एकदा बदलवली जात आहे. नौके गोलंदाज खरं तर आपण सगळेजण बघतो जांभुडे संघाच्या वतीने, परंतु कामगिरी त्यांची इम्प्रेसिव्ह राहिलेली आहे. सुरुवातीच्या 2 गोलंदाजांवर मार पडला होता, परंतु नंतरच्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. प्रतिस्पर्धी संघाला थांबवलेले आहे. 2 षटकांमध्ये जवळजवळ 37 आल्या होत्या, त्याचमुळे असं वाटत होतं की हा रनचेस इकडे इंटरेस्टिंग बनेल. परंतु तिसरं षटक की जे हाताळलं आविष्कार भोपीने, त्याने अत्यंत चांगली गोलंदाजी केली. फक्त 2 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केलं. 1 मध्ये 15 नारायणगावपर्यंत चेंडू गेला तरी बनणार नाहीत. याचबरोबर इथे आपण बघतो हा सामना जिंकलेला आहे AB रॉयल्स जांभुडे या संघाने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना मित्रांनो आपण बघत आहात. चेतन स्मृती चषक 2024चं 29वा पर्व आणि रविराज ब्लास्टर यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. सचिन बिराडेच्या 38 धावा 14 चेंडूंमध्ये, कल्पेशने 11 मध्ये 17, आविष्कारची 1 धाव. ज्यामध्ये गोलंदाजी आपण बघितली की प्रशांतने 10 धावा खर्च करत असताना एकाला बाद केलं. गौरव गुरु याने 11 धावा खर्च केल्या. परंतु मोहनचं षटक जे अत्यंत महागडं राहिलं, त्याने 28 धावा खर्च केल्या होत्या. 61 धावांचं लक्ष गाठायचं असताना पंकजने बनवल्या 20, गौरवच्या 15, प्रशांतच्या 7, प्रतीकच्या 2. आणि गोलंदाजी आपण बघितली आविष्कार भोपीची अत्यंत चांगली राहिली. 2 चेंडूंमध्ये 2 खरं तर फलंदाजांना त्याने बाद केले आणि 2 धावा खर्च